नमस्कार, मी विश्वास दसाळ. भोकरदनच्या बस स्थानकाकडे लोकप्रतिनिधी प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे. मी सध्या भोकरदनच्या बस स्थानकामध्ये आहे आणि याच बस स्थानकामध्ये वाहनधारकांना तसेच या ठिकाणी जे गाळेधारक आहे यांना मोठा पाण्याचा फटका बसत असल्याचं एकंदरीत सध्याचं चित्र आहे. मी सध्या बस स्थानकाचं जे बांधकाम झालेलं आहे, बस स्थानकाचे जे गाळे आहेत त्याच्या छतावर आहेत आणि या छतावर मांग एक 2-3 महिन्यापूर्वी या ठिकाणी एक दुरुस्ती करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला ती मल्लम पट्टीची दुरुस्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता ही पाणी लिकेज होऊ नये म्हणून ही दुरुस्ती केलेली आहे. आता हे बघा तुम्ही, हे संपूर्ण सगळी दुरुस्ती अशी केलेली आहे. हे पूर्णपणे बोगस असल्याची दुरुस्ती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. मी सध्या भोकरदनच्या बस स्थानकात आहेत. जवळपास काही लाख रुपयाचं टेंडर हे काढलेलं असेल, पण मात्र या ठिकाणी पाणीच गळतंय म्हणून हे टेंडर काढण्यात आलेलं होतं. या स्लॅबवर, या सज्जावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहेत आणि याचा फटका सर्वसामान्य या नागरिकांनाही बसत आहेत आणि जे व्यावसायिक आहेत या ठिकाणी यांनाही बसत आहेत. ही मल्लमपट्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दुसरीकडं आपण या ठिकाणी बघू शकतो की जे पाणी तुंबतंय हे बघा. आता या स्लॅबवर जवळपास किती मोठं पाणी आहे, 4 बोट पाणी या स्लॅबवर या ठिकाणी तुंबत असल्यानं हेच पाणी झिरपून खाली जाते. हे कुठल्याही प्रकारे या बस म्हणजे छताच्या खाली पाणी जात नाहीयेत आणि हे पाणी झिरपून या बस स्थानकाची पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे. आणि व्यावसायिक म्हणून जे आलेले आहेत ते आपल्या सोबत आहेत. तुम्ही बस स्थानक मध्ये कॅन्टीन चालवायला घेतलेली आहेत, काय कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं? समोर पाणी गळती भरपूर होती. पावसाळ्यात मला 8 महिने भरपूर काही त्रास होतो, पण मी आजपर्यंत काढला. 1/12/2023 पासून मी कॅन्टीन चालवत असून आतापर्यंत मी तोच तर भाडं भरत आलो, पण आता माझ्याकडून भाडे भरणं होत नाही. काय भरणं होत नाही? म्हणजे पाणी गळती, लोक पब्लिक बसू शकत नाही, पब्लिक आत येऊ शकत नाही, ग्राहकाला बसायला जागा नाही. हा जो प्रकार आहे तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे का? अर्ज केलेले मी भरपूर अर्ज जाफराबादला केला आणि जालन्याला पण केले. 2 ते 3 वेळेस अर्ज केले मी. 2023 पासून चालवत असून 3-4 वेळेस अर्ज केले. आपण बघतोय की हे जे टेंडर आहे ते फक्त मलिदा खाण्याचा टेंडर काढलेलं होतं. या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय की हे बघा, हे सगळं टेंडरच बोगस आहेत आणि या ठिकाणी पाणी पूर्णपणे गळतंय. हे बघा तुम्ही, हे बघा, हे पूर्णपणे बोगस आहेत. हे पूर्ण टेंडर जे आहे ते बोगस बनवलेलं आहे आणि हे बघा या ठिकाणी पुन्हा पाणी झिरपून खाली जाते. म्हणजे मल्लमपट्टी करून याची थातूर मातूर मल्लमपट्टी केलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी पाणी हे जे गळती आहेत त्यामुळं पूर्ण बिल्डिंग ही खराब झालेली आहेत. आणि अशा ज्यांनी टेंडर घेतलेले यांनी केवळ मलिदा खाण्याचं काम केलेलं आहे. आणि जो इंजिनियर आहेत या विभागाचा, ज्यांना हे वापरल्यानंतर पाणी थांबतंय हा जो शोध लावलेला आहे, खरोखर याला राष्ट्रीय पुरस्कार देणं अपेक्षित आहेत. कोणत्याही डिपार्टमेंटचं इंजिनियर असलं तर असं काम करू शकत नाही, कारण या पाणी काढण्याला एकच उपाय आहे, याला सर्व पीसीजी करून एक साईडला पाणी काढल्याच्या नंतरच या ठिकाणी पाणी निघतं. पण मात्र हा जो इंजिनियर हा नेमका बनला कसा, हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. मी विश्वास दसाळ, मराठवाडा मीडिया, भोकरदन.